कक्षा नवमी तथा दशमी संस्कृत संधि प्रकार भाग 2। मी श्री विजयानंद शास्त्री सर, संस्कृत अध्यापक, शाळा लाल बहादूर शास्त्री हायस्कूल मनोर, तालुका जिल्हा पालघर। संस्कृत व्याकरणम संधि घटक द्वयोः अक्षरयोः एकत्रीकरणम नाम संधि। दोन अक्षरांना एकत्रित करण्याचा प्रकार म्हणजेच संधि। या चॅनल वरती आपण प्रथम भागामध्ये सवर्ण दीर्घ संधि, गुण संधि आणि वृद्धी संधि या 3 संधींचा प्रकारांचा अभ्यास केला। आता आपण उर्वरित काही संधींचा अभ्यास या द्वितीय भागामध्ये करूया। संधीमध्ये यन संधि चौथी संधि आहे। ई अथवा ई याच्या समोर विजातीय स्वर आल्यास य हा हलंत आदेश होतो। उदाहरणार्थ इति धन अपि या इतीचा ई आणि समोर अ हा विजातीय स्वर आला म्हणून ई च्या ठिकाणी य हा हलंत आदेश झाला आणि रूप बनलं इत्यपि। वहामी धन अहम, इथं मी चा ई आणि पुढे विजातीय स्वर अ आला म्हणून ई च्या ठिकाणी य झाला, रूप बनलं वहाम्यहम। करोमी धन अहम, येथे देखील मी चा ई आणि पुढे विजातीय स्वर अ दोघं मिळून रूप बनलं करोम्यहम। अस्ति धन उत्तरस्य, अस्ति मधला ई आणि समोर विजातीय स्वर उ, त्यामुळे ई च्या ठिकाणी य झाला, उ हा य ला मिळाला, रूप बनलं अस्त्युत्तरस्याम। यन संधीचा पहिला नियम याप्रमाणे आपण अध्ययन केलं। आता आपण यन संधी मधला दुसरा नियम पाहूया। यन संधीचा दुसरा नियम आहे उ अथवा उ समोर विजातीय स्वर आल्यास उ च्या ठिकाणी हलंत व आदेश होतो। उदाहरणार्थ खलु धन एतत्, खलु मधला लू चा उ आणि समोर आलेला एततचा ए हा विजातीय स्वर असल्यामुळे उ च्या ठिकाणी हलंत व आदेश झाला आणि रूप बनलं खल्वेतत्। दुसरं उदाहरण मनु धन अंतरम, मनु मधला नु चा उ आणि पुढे आला विजातीय स्वर अ, तयान उ च्या ठिकाणी आदेश झाला हलंत व, रूप बनलं मन्वंतरम। पुढे वधू धन आगमनम, वधूचा उ त्याच्या समोर आला विजातीय स्वर आ म्हणून उ च्या ठिकाणी आदेश झाला हलंत व, रूप बनलं वध्वागमनम। यनादी संधी नंतर 5वी संधी आहे अयादी संधी। अयादी संधीचा प्रथम नियम आपण बघूया। ए याच्या समोर कोणताही स्वर आल्यास ए च्या ठिकाणी ऐ हा आदेश होतो। उदाहरणार्थ हरे धन एव, रे चा ए आणि पुढे आलेला एव चा ए, कोणताही स्वर पुढे पाहिजे। हरेचा ए च्या समोर ए आला म्हणून रे चा ए ला ऐ आदेश झाला आणि रूप बनलं हर ए। दुसरं उदाहरण समीपे धन एव, समीपेचा ए आणि समोर आलेला ए म्हणून ए च्या ठिकाणी ऐ हा आदेश होऊन
रूप बनलं समीपैव. कृते धन आयाही. कृते मधला ए आणि पुढे आलेला आ, त्यामुळे ए च्या ठिकाणी अय आदेश झाला आणि रूप बनलं कृत यायाही. अयादी संधीचा दुसरा नियम. ऐ याच्या समोर कोणताही कोपी स्वर, कोणताही स्वर आल्यास ऐच्या ठिकाणी आय हा आदेश होतो. उदाहरण बघूया. मत्यै धन अपि. मत्यैचा ऐ आणि पुढे आलेला अपीचा अ म्हणून ऐच्या ठिकाणी आय आदेश झाला आणि रूप बनलं मत्यायापी. दुसरं उदाहरण. तस्मै धन अपि. स्मैचा ऐ आणि पुढे आलेला अपीचा अ म्हणून स्मैचा ऐच्या ठिकाणी आय आदेश झाला, रूप बनलं तस्मायपि. तिसरं उदाहरण. नै धन अकह. नैचा ऐ त्याच्या समोर अ आला म्हणून ऐच्या ठिकाणी आय आदेश झाला, रूप बनलं नायकह. पुढची संधी. ओ याच्या समोर कोणताही स्वर आल्यास ओ च्या ठिकाणी अव हा आदेश होतो. उदाहरणार्थ विष्णू धन ए. विष्णूचा ओ पुढे ए हा स्वर आला म्हणून ओ च्या ठिकाणी अव हा आदेश झाला, रूप बनलं विष्णवे. दुसरे उदाहरण. गुरु धन उत्साह. गुरुचा ओ आणि पुढे उ आला म्हणून ओ च्या ठिकाणी अव झाला, रूप बनलं गुर उत्साह. पुढचं उदाहरण आहे. भानो धन इह. भानोचा ओ पुढे ई हा स्वर आहे, ओ च्या ठिकाणी अव आदेश झाला, रूप बनलं भानवीह. पुढील संधी प्रकार. औच्या पुढे कोणताही स्वर आल्यास औच्या जागी आव हा आदेश होतो. उदाहरणार्थ पौ धन अकह. पौचा औ आणि पुढे अकहचा अ समोरासमोर आल्यामुळे औच्या ठिकाणी आव आदेश झाला, पुढचा अक मिळाला, रूप बनलं पावकह. दुसरे उदाहरण. द्वौ धन इमौ. दौच्या औच्या ठिकाणी आव आदेश झाला, इमौ मिळून गेला, द्वाविमौ. द्वौ धन एव. दौचा औच्या ठिकाणी आव एव मिळाला, द्वावेव. तौ धन अपि. तौच्या औच्या ठिकाणी आव आदेश, पुढचा अपि शब्द मिळाला, तवापि. हुबौ धन अपि. औच्या ठिकाणी आव आदेश, पुढचा अपि मिळाला, हुबावपि. पुढील उदाहरण. सुरुदौ धन आस्ताम. दौचा औच्या ठिकाणी आव आदेश झाला, आस्ताम मिळाला, सुरुदावास्ताम. पुढील संधी प्रकार आहे विसर्ग संधी. विसर्गाच्या ठिकाणी होणारी संधी. विसर्गाच्या ठिकाणी होणाऱ्या अशा 7 संध्या आहेत. त्याच्यातली पहिली संधी ओकार रूप संधी, अर्थात विसर्गाच्या ठिकाणी होणारा ओ आदेश. उदाहरण बघा. रामः धन गच्छति. रामचा विसर्गच्या ठिकाणी ओ ग पुढे असल्यामुळे ओ झाला, रूप बनलं रामो गच्छति. दुसरं उदाहरण. बालः धन हसति. बालचा विसर्गच्या ठिकाणी ओ आदेश झाला, बालो हसति. तिसरं उदाहरण. शिवः वंद्य. पुढे बघा. विसर्गाच्या ठिकाणी ओ आदेश झाला, गजः गच्छति. गजो गच्छति.
विसर्ग संधीचा दुसरा प्रकार सरूपः संधी, अर्थात विसर्गाच्या ठिकाणी स आदेश होतो. उदाहरणार्थ देवः धन तथा, देवचा विसर्ग पुढे त आला म्हणून विसर्गाच्या ठिकाणी स हा आदेश झाला, रूप बनलं देवस तथा. पुढील उदाहरण गुरुः धनत्राता, गुरुचा विसर्ग आणि पुढे त आला म्हणून विसर्गाच्या ठिकाणी स झाला, रूप बनलं गुरुस्त्राता. पुढील उदाहरण बालः धनतिष्ठती, बालहचा विसर्ग पुढे त आला म्हणून विसर्गाच्या ठिकाणी स झाला, रूप बनलं बालस्तिष्ठती. पुढचं उदाहरण आहे भूमिही धनतोयम, भूमीचा विसर्ग आणि पुढे त आला म्हणून विसर्गाच्या ठिकाणी स झाला, रूप बनलं भूमिस्तोयम. पुढील संधी प्रकार विसर्गाच्या ठिकाणी श रूप संधी. उदाहरण आहे बालः धन षष्ठ, तर बालहच्या विसर्गाच्या ठिकाणी श हा आदेश होतो आणि रूप बनलं बालः षष्ठ. तसंच श्रीधरः षष्ठ, श्रीधरचा विसर्ग पुढे श षटकोनाचा आला म्हणून विसर्गाच्या ठिकाणी श आदेश झाला, रूप बनलं श्रीधर षष्ठ. श रूप संधी, अर्थात विसर्गाच्या ठिकाणी श हा आदेश होतो. उदाहरण हरिही धन शेते, हरीच्या विसर्गाच्या समोर श आला म्हणून विसर्गाच्या ठिकाणी श हा आदेश होतो, रूप बनतं हरिष्येते. पुढचं उदाहरण आहे पयः धन शीतलम, पयःचा विसर्गाच्या ठिकाणी श आदेश होतो कारण पुढे श आहे म्हणून, रूप बनतं पयःशीतलम. पुढे रूप आहे रामः चिनोती, रामच्या विसर्गाच्या ठिकाणी श आदेश झाला आणि रूप बनलं रामश्चिनोती. र रूपः संधी, अर्थात विसर्गाच्या ठिकाणी र आदेश होतो. विसर्गाच्या समोर जर अ आला तर विसर्गाच्या ठिकाणी र आदेश होतो. उदाहरण बघा तैही धन अपि, तैहीचा विसर्ग पुढे अपीचा अ आला म्हणून विसर्गाच्या ठिकाणी झाला र, रूप बनलं तैरपि. दुसरं उदाहरण देवैही धन अपि, इथंही विसर्गाच्या ठिकाणी र आदेश झाला देवैरपि. त्याचप्रमाणे पुनः अपि पुनरपि, प्रातः गच्छति प्रातर गच्छति. विसर्ग लोपी संधी, अर्थात विसर्गाचा लोप होतो. उदाहरण आहे सूर्य धन इव, पुढे ई आला म्हणून विसर्गाचा लोप झाला, सूर्य इव. एषः इच्छति, एषचा विसर्ग पुढे ई आला म्हणून लोप झाला, एष इच्छति. एषः गच्छति, एषचा विसर्ग पुढे गच्छति ग आला म्हणून विसर्गाचा लोप झाला. पुढे सह धन आगच्छति, सहचा विसर्ग पुढे आला म्हणून विसर्गाचा लोप झाला, रूप बनलं स आगच्छति. पुढे सह धन खादती, इथं विसर्गाच्या पुढे ख आला म्हणून विसर्गाचा लोप झाला, रूप बनलं स खादती. पुढील संधी अवग्रह सहित ओकार रूपः संधी, अर्थात विसर्गाच्या ठिकाणी ओ आदेश होतो आणि पुढील अ चा अवग्रह होतो,
अवग्रह म्हणजे साधारण इंग्रजीचा यस हा आकार. बघा पुढे उदाहरण आहे सह धन अहम. सहचा विसर्ग आहे, पुढे अहमचा अ आहे, म्हणून विसर्गाच्या ठिकाणी ओ आदेश झाला आणि अच्या ठिकाणी अवग्रह झाला, रूप बनलं सोहम. दुसरं उदाहरण आहे रामः धन अपि. म्हणून रामच्या विसर्गाच्या ठिकाणी ओ आदेश झाला आणि पुढच्या अपीचा अचा अवग्रह झाला, रामोपी. उदाहरण सह धन अब्रवीत. तर या सचा विसर्ग पुढे अ आला, म्हणून विसर्गाच्या ठिकाणी ओ आणि अब्रवीतच्या अच्या ठिकाणी अवग्रह झाला, रूप बनलं सोब्रवीत. पुढील उदाहरण कह धन अपि. कहचा विसर्ग पुढे अ आला, म्हणून विसर्गाच्या ठिकाणी ओ आणि अपीला अवग्रह झाला, कोपी. हे उदाहरण अधिक पुस्तकामध्ये प्रसिद्ध आहे. विसर्ग संधीच्या अभ्यासासाठी पुढील संस्कृत आनंद या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 35 व 63 या पृष्ठावरती काही अभ्यास दिलेला आहे. ती उदाहरणे सोडवावी म्हणजे तुम्हाला आपोआपच सर्व संधी कळतील. धन्यवाद. मी विजयानंद शास्त्री, शाळा लाल बहादूर शास्त्री हायस्कूल मनोर, तालुका जिल्हा पालघर. नमो नमः. जयतु भारतम, जयतु संस्कृतम.